मुंबईत काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र आता पावसाने उसंती घेतलेली आहे। पुन्हा एकदा संध्याकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळालेली आहे। पुढील 2 दिवस मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मुंबई उपनगरातील काही भागात काल आपण पाहिलं की पावसाची रिपरिप सुरू होती, त्यानंतर संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा वाढला। आज संध्याकाळी सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती राहणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत 14.6 मिलीमीटर तर सांताक्रूज केंद्रात 6.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी नैऋत्येकडे सरकले आहे। पुढील 24 तासात हे कमी दाबाचं क्षेत्र नैऋत्येकडून नंतर पूर्व मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे। हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणारे आणि त्या कारणाने कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील हवामान कोरडं असेल असं सुद्धा भाकीत हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आजची आपण दृश्य मुंबईची पाहतोय। मुंबईमध्ये काही ठिकाणी आपण पाहतोय की धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि पावसामुळे जो AQI आहे तो सुद्धा आता खाली आलेला आहे, 75 पर्यंत पोहोचलेला आहे। ही दिलासादायक बाब मुंबईकरांसाठी मानली जाते, मात्र मध्येच सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची कुठेतरी दैना उडालेली आहे आणि हिवाळ्याच्या महिन्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।